हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मस्त अशी सकाळ झाली बघू शकता तुम्ही आणि फुल आता आमच्याकडे कोकणामध्ये आहे ना, आता गारडा खूप असतो आणि मेन म्हणजे आता शेतीची कामं वगैरे सगळी चालू होतात. म्हणजे वरण काढणी वगैरे तर झालीच आहे. पण आता मेन काम जे आहे ते म्हणजे भारे वगैरे जे काही आपण कवल तोडलेलं आहे ते सगळं भारे बांधणी वगैरे करावी लागते आता. तर आता कसं सकाळी छानपैकी ना हे पडले, खार पडले. खार म्हणजे काय, जो काही हवामान आहे ना इकडचं सगळं रानातलं ते एकदम दमट असतं आणि आता जे काही आपण भारे बांधतो ते भारे बांधण्यासाठी हे हवामान खूप चांगलं आहे. तर त्यासाठी आता तुम्ही बघू शकता इथे आहे ना, माझ्या पाठीमागे म्हणजे हे बघा इथे सगळे ना आता हे तोडलेले आहेत. तर हे 2 दिवसापूर्वी तोडले आहेत. त्याच्यामुळे ह्याची जी पानं तुम्हाला एकदम बघायला मिळतील, एकदम हिरवी आहेत. तर हा सुकलाही नाही अजून. सो ह्याच्यावरती पण खूप सारा दव पडला आहे बघा. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, दव म्हणजे काय असं पूर्ण पान ओलं झालेलं आहे, म्हणजेच खार पडलेली आहे. आणि आता बघा एकदम मऊ आहे, म्हणजे अजिबात त्याचं काही हे नाही होणार. बघा माझा हातसुद्धा भिजलेला आहे. तर हे ह्याच्यामध्ये भारे बांधले जातात. तर ह्यांना अजून टाईम आहे, हे अजून सुकले नाही आहेत. आपण म्हणजे जे काही तोडलेले जे कवल आहेत ते. तर आपलं तरी आज कवल वाढणे आहे. तर आता आपण जातोय, तर चला जाऊया. पण त्याआधी आपल्याला टाकीमध्ये पाणी सोडायचं आहे, तर तिकडे जाऊया चला. सो सकाळचं वातावरण ना खूप भारी आहे एकदम आणि मस्त वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की तुम्ही उन्हामध्ये म्हणजे जे काही भारी आहेत ना ते बांधू नाही शकत, कारण की ऊन खूप असतं. आणि जे काही फांद्या वगैरे आपण ज्या काही तोडलेल्या असतात, म्हणजे कवल जे काही तोडलेलं असतं ना, त्याची जी काही पानं आहेत ते एकदम हे होऊन जाणार, म्हणजे काही सुकलेली असतात तर त्यांचा चुरा होऊन जाणार. तर फक्त आणि फक्त दमट हवामानात म्हणजेच खार येते, दव पडतं, त्या दवामध्येच तुम्ही हे भारे बांधू शकता. हे बघा इकडे पण आहेत. हे बघा यांच्यावरती पण खूप खार पडले, खूप म्हणजे खूप खार पडलेली आहे. तर चला जाऊया. सो मस्त वातावरण झालं आहे, एक नंबर असं वातावरण झालेलं आहे. सो आता एक 8:30 वगैरे वाजले असतील, पण आमच्या घरातले सगळे आले आहेत. तर मी आत्ता आली आहे, तर चला जाऊया. त्याआधी आपल्याला पाणी चालू करायचं आहे, पंप चालू करायचा आहे. तर हे बघा आपलं सगळी सिस्टीम आहे इथे पंपाची. तो खाली आपली विहीर आहे आणि टाकी तिथे पाणी जाणार आणि इथून खाली आपल्या झाडांना जाणार, कारण की ठिबक केलेलं आहे त्याच्यामुळे. तर चला, लाईट आहे सकाळ सकाळ, तर चला चालू करूया. हे बघा मी चालू केलं आहे, पाणी येईल आता. हे बघा आवाज येईल तुम्हाला. तर मी आता पाणी चालू केलं, लगेच भरेल कारण की फोर्स खूप आहे पाण्याला त्याच्यामुळे. तर चला, ह्या बघा आपल्या काजू. सो काल मी एक व्हिडिओ टाकला आहे चॅनलवरती, जर बघितला नसेल तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. हे बघा मस्त ना, सकाळचं वातावरण खूप भारी असतं. थोडी थंडी असते कारण की आता थंडीचे दिवस आहेत, त्याच्यामुळे थोडी थंडी आहे. पण किती काही झालं तरी सकाळचं जे वातावरण असतं ना ते खूप बघण्यासारखं असतं. पक्ष्यांचा किलबिलाट असतो आणि मस्त गार वारा पण असतो त्याचबरोबर. बघा किती मस्त. ऊनसुद्धा आता यायला लागलेले आहे, पण दमटपणा अजून तेवढाच आहे. तर चला, मी तुम्हाला दाखवते आपले जे काही भारे वगैरे बांधण्याचं जे काही काम चालू आहे ना, ते तिकडे आहे, म्हणजे आपल्या त्या जमिनीत आहे. तर आपण तिकडे जाणार आहोत, पण त्याआधी आपली टाकी भरून होऊ देत, मग आपण तिकडे जाऊ. सो मस्त वाटते सकाळ सकाळ एकदम भारी फ्रेश एकदम. तर बघूया टाकी भरू दे, तोपर्यंत आपण थोड्या गप्पा मारूया. तर आता तसं बघायला गेलं तर लोकांनी ह्यावेळेस भारे पण लवकर बांधलेत, कारण की त्यांनी तोडणी पण लवकर केली होती, म्हणजेच कवल तोडणी खूप लवकर केली होती त्याच्यामुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काल जेव्हा आम्ही आलो ना इथे रानामध्ये, तर सकाळ सकाळ बायका भारे पण डोक्यावरून नेत होते, प्लस जे काही पातेरी असते ती पण डोक्यावरून नेत होते. तर आता कसे म्हणजे शेतीच्या कामानं एकदम चालू झालेले आहेत. एक तसं बघायला गेलं तर 1 फेब्रुवारी वगैरे उजळले की फेब्रुवारीमध्येच पण भाजवण वगैरे करायला घेतील लोकं. एवढे लोक फास्ट झालेले आहेत सगळे. तर शेतीची वगैरे कामं चालू झालेली आहेत. तर आपली काही पातेरी वगैरे अजून जमवून झालेली नाही. आपले पहिले भारे बांधून होतील आज किंवा 2 दिवस जातील. आजचा दिवस तर जाईलच. तर मस्त खार आली आहे, तर खारमध्ये मस्तपैकी बांधून घेऊया, कारण की खारमध्ये येते कधी कधी येत नाही, तसं पण होतं.
पण आता आज आले, काल पण आली होती, पण आज बऱ्यापैकी आलेली आहे. जरी हे तुम्हाला ऊन दिसत असेल ना सगळीकडे, तरीसुद्धा खार आहे. कारण की जी काही पानं आहे सुकलेली वगैरे ते एकदम दमट आहे. जरी तुम्ही हाताने अशी हे केली तरी कळतं की हा खार आहे, म्हणून थंडावा आहे, दमटपणा आहे त्याच्यावरून. तर चला डायरेक्ट आता मी आत गेली ना की तुम्हाला दाखवते भारे कसे बांधले जातात किंवा काय. सो गेल्या वर्षी पण मी व्हिडिओ टाकला होता आपल्या इकडच्या जमिनीतला, इकडे आपण बांधलेले होते भारे ते. सो तो बघितला नसेल तर तो पण बघा. पण आता लेटेस्टवाला पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता. पण त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, जेणेकरून जे काही पुढचे व्हिडिओ येतील ते तुम्हाला बघायला मिळतील. त्यासाठी तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आज जाऊया. तर इथे बघू शकताय तुम्ही, अशी पातेरी ना सगळी गोळा करून ठेवली जाते. तर ही बघा काजू आहे, काजूखालची सगळी जी पातेरी आहे ना ती अशा प्रकारे गोळा केली जाते आणि भाजावणमध्ये वापरली जाते. तर आता जी काही रानामध्ये पातेरी अशी पडलेली असते ना काजूंमध्ये, जी आपल्या बागेमध्ये वगैरे, तीच आपण जमवतो आणि तीच मस्तपैकी आपण भाजवणीला वापरतो. त्या कारणाने कसं होतं, जो काही आजूबाजूचा जो परिसर आहे ना तो पण चांगला राहतो. जो काही पातेरा खूप पडलेला असतो तो पण मग उचलला जातो, त्याच्यामुळे छान सगळं क्लीन राहतं. तर चला आता आपण आपल्या जमिनीत जाणार आहोत आणि बघा किती मऊ मऊ झाले बघा. तर ह्याच्यावरूनच तुम्हाला कळेल की अजून खार किती आहे बघा. हे बघा, हे जे तुम्हाला दिसतं ना पाणी, तर हे खारीचं पाणी आहे, म्हणजे दव आहे थोडक्यात. बघा मग अशी तुम्हाला मी दाखवलं आहे, पण आता इथे बघू शकता तुम्ही. तर हे बघा, हे असं दव असते बघा. तर ह्या दवामध्ये भारे मस्त बांधले जातात. आणि मेन म्हणजे चुरा नाही होत, म्हणजे आपण जे काही तोडलेले जे फांदे असतात त्यांच्या पानांचा चुरा होत नाही. तर ह्या दवामध्ये बांधलं ना तर मस्तपैकी दमट राहतात आणि जास्त चुरा वगैरे होत नाही भाऱ्यांचा. तर अशा प्रकारे बघा सगळीकडे असं पाणी सगळीकडे तुम्हाला बघायला मिळेल. तर हे आता छानपैकी आता 9 9:30 व्हायला झाले आहेत, पण अजून पण खार आहे हे बघा. तर चला जाऊया आपण आतमध्ये. ह्या पण सगळ्या काजू आहेत, आमच्या शेजारच्याच आहेत. तर ही आहे वाट आपली आतमध्ये जायची आपल्या जमिनीमध्ये. तर इकडचं गवत कोणी काढलेलं नाही आहे. आता जास्ती ना कोण गवत काढत नाही, कारण की शेतीचं प्रमाणच फार कमी झालं आहे त्याच्यामुळे. तर असं हे गवत असतं. हे बघा सगळं मऊ मऊ झालं आहे, कारण की सगळं दव पडलं आहे ना त्याच्यामुळे. एकदा ऊन पडलं ना, 1 तासभर एक जरी ऊन लागलं ना तरी ते गवत मस्तपैकी मग चांगलं हे होतं, म्हणजे असं आता नरम पडलं ते कडक होतं. आता इथला पण पातेरा तुम्ही बघू शकता बघा. हे बघा एकदम नरम पडलेलं आहे, कारण की दव पडले त्याच्यामुळे. तर चला जाऊया. तर इथे बघू शकता भारे बांधून आपले झालेले आहेत, म्हणजे ह्या साईडचे तरी. तर हे बघा हे असे बांधले जातात भारे, हे बघा सगळे. आणि आता पण क्लायमेट एवढे बघा आता एकदम हे आहे, त्याच्यामुळे ना ह्याच्यामध्ये पूर्ण आपल्या ह्याच्यामध्ये बांधून झालेले आहेत पूर्ण. ह्या इथल्या पट्ट्यातले तरी सगळे दिसतात बांधून झाले. पण आता तुम्ही इथे बघू शकता पहिली लोक काय करायचे, हे जे बंद तुम्हाला बघायला मिळतात ना, तर हे जे बंद आहेत ना ते आधी पहिलं वेली असायच्या. लोक रानातून जाऊन ना वेली काढून आणायच्या, त्या फुगत टाकायच्या पाण्यामध्ये. आणि जेव्हा कधी आपण जर जाणार असो त्याच्या आदल्या दिवशी चेचायचे, 2 भाग करायचे मध्ये आणि नंतर पाण्यात तसेच ठेवायचे. आणि दुसऱ्या दिवशी आपण जर जाणार असो म्हणजे रानामध्ये बांधायला भारे, तेव्हा हे बंद वापरायचे. पण आता तसं नाही राहिले, आता लोक फार हे झाले. त्याच्यामुळे ना साड्या ज्या काही जुन्या साड्या असतात ना त्याच फाडल्या जातात, त्यांचेच बंद काढले जातात आणि हे असे वापरले जातात. हे बघा तर हे असे भारे सगळे बांधून झालेले आहेत. बघा एक इथे आहे, दुसरा इथे आहे, त्यालाच लागून तिसरा तिकडे आहे, तो तिकडे आहे, इकडे एक आहे. तर अशी सगळी बांधून झालेले आहेत. आणि आता हळूहळू ऊन पण येते, त्याच्यामुळे ना जे काही खारीचं जे प्रमाण आहे ते फार कमी कमी होत चाललं आहे. सो सकाळी खूप मस्त होती खार. एकदा ऊन यायला लागलं ना मोठ्या प्रमाणात की मग खार उडून जाते. तर चला खाली जाऊया. हे बघा खैरबुवा, हे सगळे खैर आहेत, त्या नाम हे सगळे असे खैर सगळीकडे आहेत. तर आम्ही त्यांना असं खैरबुवा पण म्हणतो. हा बघा इकडे पण अजून एक आहे. सुद्धा आता सगळीकडे ह्या पट्ट्यातले सगळे बांधून झालेले आहेत. बघा इकडे पण बघायला मिळतील. बघा इकडे बांधायचं काम चालू आहे.
तर भारे बांधायला सुरुवात झाली आहे, तुम्ही बघू शकता. तर आपण जे काही दही आणलेले आहेत, साड्यांचे जे काही बंद केलेले आहेत त्याच्याने बांधणे चालू आहे. हे भारे जे आहेत ना ते उचलायला वगैरे हलके असतात, कारण की बऱ्यापैकी सुकलेले असतात, त्याच्यामुळे इझी आपण असे उचलू शकतो. आता तुम्ही बघू शकता आपला जो आजूबाजूचा जो काही परिसर आहे तो पण स्वच्छ झालेला आहे, कारण की झाडं कशी पावसाळ्यात परत फुटतात, त्याच्यामुळे आपण भारे जे काही असतात किंवा शेतीला जी काही आपली पातळी लागते किंवा हे जे काही लागतात तर ते आपण ना ते इथल्या इथेच तोडतो आणि भारे पण आपण इथल्या इथेच तयार करतो. त्याच्यामुळे आपली जी काही झाडं वगैरे आहेत त्यांना पण चांगलं एक वातावरण भेटतं, कारण की तुम्हाला माहिती आहे की खूपच झाडी असेल तर एक झाडांना जीव नाही लागत. तर अशा आपण दरवर्षी तिथे पातळी पण गोळा करतो ह्या जमिनीमध्ये आणि भारे पण तिथेच येतो, म्हणजे कवल पण आपण इथेच तोडतो. तर बघा तुम्ही कशा पद्धतीने असे हे बांधले जातात बंद एकदम जोरात. आणि एक जोरात बांधण्यामागे पण कारण आहे, जेव्हा आपण उचलतो आणखी एकटी बाई एक भारा उचलू शकते, कोणाचीही मदत न घेता एकटी बाई एक भारा उचलू शकते. तुम्ही पुढे बघा. तर हे भारे थोडे हलके असतात तसे, कारण की प्रॉपर सुकलेले असतात त्याच्यामुळे. तर हे जोरात का बांधावे लागतात, कारण की उचलताना वगैरे खूप सैल होऊ नये यासाठी. आता दुसरी गोष्ट म्हणजे हे डायरेक्ट शेतात नाही जाणार आहेत, हे इथून उचलून जरा आपल्या शेतापासून किंवा जे काही शेतं जवळ असेल त्याच्यापासून थोडं असं याच्यावरती हे भारे ठेवले जातात आणि थोड्या दिवसानंतर मग तिथून मग आपल्या शेतामध्ये टाकले जातात. आता काही जणांनी तर पातेली वगैरे गोळासुद्धा केलेली आहे, भारेसुद्धा बांधून झालेले आहेत. काही लोकांची आत्ता कवल तोडणी वगैरे चालू आहे. तर ही जी प्रोसेस आहे ना, काही जण आधी करतात, काही उशिरा करतात, जसं त्यांना जमेल तसं. पण शेतीची कामं ही सुरू झालेली आहेत. त्याच्यानंतर मग 1 फेब्रुवारी-मार्च दरम्यान भाजवून पण होईल. तर अशा पद्धतीने खाली असे हे टाकले जातात बंद आणि त्याच्यावरती मग जे काही आपलं कवल तोडलेलं आहे ते ठेवलं जातं ह्याच्यावरती. तर बघू शकता इथे तुम्ही. तर ह्यांच्या जागी पहिल्या आधी लोकं वेली आणायचे रानातून जाऊन आणि ते आणल्यानंतर सगळ्यांनी ग्रुपने जायच्या बायका मस्तपैकी. मी पण गेलेली आहे. आता झाली त्याला बरीच वर्ष, पण खूप मजा येते वेली काढायला वगैरे. तर वेली काढाव्या लागतात आणि त्याच्यानंतर त्यांना चेचावं लागतं. त्याच्यानंतर पाण्यात फुगायला लागतं, कारण की तुम्ही जर एकदा चेचलं की त्या कडक होतात. जर बाहेर राहिला तर तुम्ही पाण्यात टाकून ठेवायच्या, त्या चांगल्या नरम होतात. आणि दुसऱ्या दिवशी जर आपल्याला खार वाटते की येणार आहे तर मग दुसऱ्या दिवशी आपण जाऊन त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही जी काही त्या वेली आहेत त्या पाण्यात फुगवून ठेवायच्या आणि दुसऱ्या दिवशी जर आपण जाणार असू तर ते घेऊन जायचं, कारण की त्या नरम पडतात तेवढ्या आणि मग बंद बांधायला पण म्हणजे चांगलं पडतं. जर खूपच कडक झाल्या तर त्या तेवढ्या आवळल्या जात नाही. आता हे जे आपण बंद आहेत ते साडीचे बंद आहेत, ते असे कसे बघा एकदम जोरात आवळायला लागतात. तर असे छोट्या कवळ्या करून ह्याच्या ठेवल्या जातात. तर ह्याच्यामध्ये तसं बघायला गेलं तर कवल हे आपल्याकडे 2-3 प्रकारचे झाडं वगैरे त्याच्यामध्ये किंजळीचं झाड असतं, आकेशिया असतं. तर अशी बरीचशी झाडं असतात. हे किंजळीचं झाड आहे आणि किंजळीचा सगळा हा पाला तुम्हाला बघायला मिळेल सुकलेला. आता त्याच्यामध्ये गवतसुद्धा आहे. तर दरवर्षी आपण ह्या जमिनीतूनच सगळं करतो, म्हणजे पातेरी पण जमवतो. आता खाली जो पातेरा वळला आहे तो पण आपल्याला कामाला येणार आहे. सो डालक्याने मग ते आणलं जातं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्येच आपण कवल तोडणी पण केलेली आहे आणि मस्तपैकी काजू आहेत बघा साईडला वगैरे, त्यांच्यावरती पण काजू आपल्याला लागलेले आहेत. तर ह्यावेळेस खूप सगळं म्हणजे लवकर आहे काजू, फणस वगैरे. तर असे पुढे मागे ठेवायचे, एकाच ह्याला नाही ठेवायचे आणि तुम्हाला जेवढं पाहिजे ना तेवढं तुम्ही असं बांधू शकता. तर इथे जेवढं पाहिजे तेवढं बांधायला घेतलेलं आहे बघा मस्तपैकी. आणि मेन म्हणजे खार आहे आणि खारीमध्ये त्याच्यामुळे ह्याचा जास्त चुरा होत नाही आहे. आणि आजूबाजूचं जंगल बघा किती मस्त आहे, सगळं साफ एकदम झालं आहे. आणि तेच जसं पावसाळा जवळ आला ना की नंतर हे सगळं गच्च होतं, कारण की ह्याच्यामध्ये सगळी झाडं रुजतात, कारण की पाऊस असतो त्याच्यामुळे. तर हे सगळं आता बघा किती स्वच्छ दिसते. काजू वगैरे तुम्हाला बघायला मिळतील. खैराची पण झाडं आपल्याकडे तेवढीच आहे. पलीकडे पण बांधायचे आहेत भारे, पण ह्यावेळेस म्हणजे आधी इकडून सुरुवात केलेली आहे. तर असं सगळं ऊन वगैरे आलेलं आहे आणि हळू मग जास्ती ऊन आलं ना की मग जी काही खार असते ती उडून जाते आणि नंतर मग एकदम असं हे होतं. आता इथे बघू शकता तुम्ही किती गच्च बांधावं लागतं बघा, खूप गच्च बांधावं लागतं. उचलताना नीट उचलावे यासाठी, कारण की कसं एकावर एक आपण सगळं ठेवलेलं असतात, त्याच्यामुळे ना ते उचलताना एकदम परफेक्ट आलं पाहिजे. त्याच्यामुळे एकदम गच्च असं बांधावं लागतं ते भारे. आणि म्हणजे आता तसं बघायला गेलं ना तर ही जी शेतीची कामं आहेत ना ही पण खूप लवकर चालू झालेली आहे. त्यांचा अजून सीझन चालू आहे, म्हणजे टाईम आहे अजून ह्या सीझनला, पण खूप लवकर ह्यावेळेस पण झालेत, कारण की लोकांचं कसं असतं एकदा कामं असतात ती पटपट झाली की मग काजूचा सीझन वगैरे चालू असतो, ती पण मग पुढची कामं. आता इथे तुम्ही बघू शकता की ते बघा कसे एवढे हलके तुम्हाला तसे दिसत आहेत, पण ते थोडे जड पण असतात, एकदम पण हलके नसतात. पण एकटी बाई इझिली हे असे भारे आहेत ना ते उचलू शकते. बघा कसे उचलले ते, असे डोक्यावर उचलले जातात चिंबुलने घेऊन आणि मग बाहेर काढले जातात.
हे आपण असेच ठेवू नाही शकत खाली, कारण की ह्यांना मग वाळवी लगेच लागते. वाळू एक असते ना, ती लागते, त्याच्यामुळे हे बाहेर काढावे लागतात आणि उभे करून ठेवावे लागतात. तर पुढे तुम्हाला बघायला मिळेल. तर असे हे उभे करून ठेवावे लागतात. आणि बघा कसं एक डोक्यावरती घेतलं आहे बघा. पण जे काही डाळगे असतात, पातेली असते, ते एकट्याने नाही उचली जाऊ शकत, त्याला उचलावं लागतं. दोन साईडने 2 माणसं लागतात. पण ह्या भाऱ्यांसाठी एकटं माणूस इझिली एक बाई अशी उचलू शकते हे भारे. तर बघा, सो असं सगळं कोकणातल्या लोकांचं सगळं जीवन असं आहे. पटपट म्हणजे एक शेती होत नाही, तर पुढच्या शेतीची पण तयारी आपल्याला आधीच करावी लागते. तर बघा ना, आता नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच आपली शेती झालेली आहे आणि आता परत आपण दुसऱ्या नवीन वर्षात परत तेवढ्याच ह्याच्याने आपण लवकर शेतीच्या कामाला सुरुवात केली. तर अशी ना डोक्यावरनं घेऊन जातात आणि मग आपण तिथे असे उभे करून ठेवणार. उभे करण्यामागे पण कारण आहे, मी तुम्हाला ते सांगितलं, कारण की वाळवी लागते. रानामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाळवी असते. तर मग ते तसे झाले तर खाली मग वाळू लागते आणि मग वाट लागते सगळ्याची. त्याच्यामुळे उभे करून ठेवायचे एका झाडाला आणि नंतर मग शेतात आपण टाकू शकतो. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असे कोकणातले नवनवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. आता शेतीची कामं चालू आहेत, त्याच पद्धतीने जे काही आंबे असतील, काजू असतील, यांचा पण सीझन लवकर आला, ज्यांच्या बागा आहेत त्यांच्या. सो बघा, आता इथे उभे करून असे ठेवणार. हे असे उभे करूनच ठेवावे लागतात हे बघा. सो चला, आता आपण इथे थांबणार.